नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात ज्योतिष कार्यालय निप्पाणी. आपण आज एक विषय ज्योतिषशास्त्राचा घेऊन आलो आहे. आपण प्रत्येक वेळेला बोलतोय ते ज्योतिषशास्त्रावरतीच बोलतोय, पण ज्या वेळेला ज्योतिषशास्त्रावरती बोलत असताना ते शास्त्रीय बोलणं हे खरं गरजेचं झालं आहे. आणि हे शास्त्रीय का बोलणं गरजेचं झालं आहे, तर आज समाजामध्ये पुणे, मुंबई, नागपूर, संपूर्ण भारतात याच्यात ज्या पद्धतीनं या ज्योतिषशास्त्राचा विचार केला जातोय, तो विचार बरोबर आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आला. कारण ज्या वेळेला आम्ही ज्योतिषशास्त्राचा विचार करतो तो कोणाबद्दल आहे, का आहे, कसा आहे, याचा आम्हाला विचार करावा लागतो. ज्योतिषशास्त्रातनं आपण कोणाचा विचार करू शकतो याला महत्त्व आहे. कारण आमच्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी या ग्रहताऱ्यांचा शोध घेतला, नक्षत्रांचा शोध घेतला. म्हणजे नक्षत्र समूहांना त्यांनी एकत्र केलं, तारकांना त्यांना नावं दिली, त्यांचा सूर्यग्रहमालेचा त्यांनी अभ्यास केला, प्रत्येक ग्रहाच्या भ्रमणाच्या कालाचा त्यांनी अभ्यास केला. आणि हे करत असतेवेळी त्यांनी समोर ठेवलं, ते कोणाला ठेवलं, का ठेवलं, याला इथं खूप महत्त्वाची गरज आहे. त्याला खूप महत्त्वाची गरज आहे. कारण आज ज्या वेळेला आम्ही भारतामध्ये राहतोय, पण भारतापुरता हा विचार झालेला नाही आहे, तर संपूर्ण पृथ्वीवरच्या मनुष्यांसाठी झालेला विचार आहे. आम्ही आज पर्जन्याचा विचार करतोय. पाऊस पडेल का, पाऊस कुठं पडेल, कधी पडेल, हा आपण ज्योतिषशास्त्राप्रमाणे करू शकतो का? नाही, बिलकुल नाही. आता मी हे म्हटल्यानंतर थोडंसं लोकांना शॉक बसल्याचा प्रकार झाला. कारण आजपर्यंत आम्ही जे काही ऐकत आलोय ते ज्योतिषाप्रमाणे, ग्रहमानाच्या भ्रमणाप्रमाणे पृथ्वीवरती पाऊस पडतो. पण इथं मी म्हटलं की पावसाचा आणि त्या ज्योतिषाचा काही संबंध नाही. बघा तुम्ही, भारत हा खंडप्राय देश आहे, ठीक आहे, पण जगावरती पाऊस कुठं पडतो आणि कसा पडतो आणि त्याला काही गणित आहे का? आणि त्याचं गणित हे ज्योतिषशास्त्राप्रमाणे लागतं का? तर लागत नाही. वाळवंट आहेत, बर्फाच्छादित प्रदेश आहे, सतत पाऊस पडणारी भूभाग आहे, त्यानंतर कधीच न पाऊस पडणारे भाग आहेत, समुद्र आहे. या सगळ्याचा सगळीकडे पाऊस पडतोय. आणि हा सगळीकडे पाऊस पडत असतेवेळी याचा जर आम्ही विचार केला तर तो कसा होईल? मी आज निप्पाणीत बसलोय, निप्पाणीमध्ये पाऊस नाही आहे, पण तेच 400 किलोमीटरवरती मुंबईमध्ये, 400-500 किलोमीटरवरती मुंबईमध्ये मात्र प्रचंड पाऊस आहे. हे का? मग ते ज्योतिषिक मुंबईचं पुण्याचं बदललं की आमचं इथलं निप्पाणी, बेळगावचं कोल्हापूरचं बदललं का? ह्याचा काय ताळतंत्र लावायचा? लावला जात नाही. आणि ज्योतिषशास्त्र प्रमाणे हे जे सांगितलं जात आहे पाऊस पडणार, हे सांगितलं जात नाही. आणि हे दादांत खोटं आहे. मी आज जी काही विधानं करणार आहे ती थोडीशी टफ विधानं करतोय आणि ज्योतिषशास्त्राच्या विरोधात करतोय, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे आता ह्यांच्या विरोधात, पण जे मूळ ज्योतिषशास्त्र आहे याच्या विरोधात नाही आहे. याच्या विरोधात माझी विधानंही करेक्ट असणार आहेत. ज्योतिषी आहे, ज्योतिषशास्त्र आहे, आणि हे
आम्ही कशावरती बघालो आज? आम्ही घर बघतोय, कारखाने बघतोय, प्राणी बघतोय, पशु बघतोय, पक्षी बघतोय, मासे बघतोय, यंत्र बघतोय, गाड्या बघतोय, सट्टा बाजार, हे ते सगळं सगळं बघतोय. आणि याचा संबंध आम्ही कशाशी लावला? ज्योतिषशास्त्राशी लावला, ग्रहमानाशी लावला. जमू शकतं का? जमत नाही. आणि त्या घराचा, त्या म्हणजे बाकीच्यांचा कधीही काडी एवढा संबंध येत नाही. आता राहिली गोष्ट नाही, बाकीचे आणखी आजचे आमचे प्रगत ज्योतिषी जे आहेत, हे प्रगत होऊन ह्यांनी जनावरांच्या कुंडल्या काढल्या. मग इथं त्यांनी घोड्याची काढली, म्हैशीची काढली, बैलाची काढली, गाईची काढली, गाड्याचे काढल्या, घराच्या कुंडल्या काढल्या. मग ह्या कुंडल्या काढल्यानंतर त्याचा काही परिणाम तिथं दिसतो किंवा ती पत्रिका काढता येते? काढता येत नाही. आणि त्याला कुठल्याही प्रकारचा बेस नाही. हे शास्त्र आहे. आणि ह्या शास्त्राचा विचार त्यांनी केला. आणि शास्त्राचा विचार करत असतेवेळी त्यांनी कशाचा विचार केला? ह्या ग्रहमानाचा विचार केला, ब्रह्मांडामध्ये असलेल्या स्थिर ताऱ्यांचा विचार केला, नक्षत्रांचा केला, अर्भिकेंचा केला, निंबतचा केला, सगळ्या गोष्टीचा त्यांनी विचार केला. जगातल्या कुठल्याही मनुष्याला जे अवयव आहेत नॉर्मल, ते सगळे सारखे आहेत. मग तो थंडीमधला असू दे, बर्फाच्या प्रदेशातला असू दे, तो वाळवंटामधला असू दे, आफ्रिकेतला असू दे, भारतातला असू दे, तो मद्रासकडचा असू दे, नाही तर काश्मीरकडचा असू दे, ह्या सगळ्या लोकांना जे शरीरातले जे अवयव आहेत हे सगळे एकसारखे आहेत. याचा तिने विचार केला. आणि समोर काय ठेवलं? समोर ठेवलं स्त्रीला आणि पुरुषाला समोर ठेवलं. आणि त्यांनी ह्या ब्रह्मांडातल्या सगळ्या ग्रहताऱ्यांचा, नक्षत्रांचा, ग्रहांचा यांनी हे गणित मांडलं. आणि हे गणित मांडत असतेवेळी त्यांनी त्याचे 2 भाग केले. आणि ते 2 भाग म्हणजे डोक्यापासून कमरेपर्यंत आणि कमरेपासून तळव्यापर्यंत हे 2 भाग केले. मी बऱ्याच वेळा ही गोष्ट बोललेली आहे. माझ्या बऱ्याच म्हणजे यूट्यूबच्या लेक्चरमध्ये ही याचा उल्लेख आहे. आता विषय कुठला आहे? तर आजचे ज्योतिषी आम्हाला भविष्य सांगतात, कॉमन भविष्य सांगतात. आणि हे कॉमन भविष्य सांगत असतेवेळी हे भविष्य कशा पद्धतीने सांगितलं जातं? की तुमच्या राशीप्रमाणे सांगितलं जातं. मग राशीप्रमाणे या राशीला हे आहे, या राशीला हे आहे. पण आज या मिनिटाला, आज जगातल्या मुलांचा जन्मदर प्रत्येक मिनिटाला 260 इतका आहे. आणि मृत्यूदर 110 आहे. मग 260 गुणिले 60 आणि गुणिले 24 याचं जर गणित केलं आणि 24 आणि त्याला भागिले 12 म्हणजे सर्वसाधारण 31,000 आणि वरती, असं म्हणजे सर्वसाधारण 31,000 मुलांचा जन्म एका लग्नावरती होतोय. आणि या लग्नावरती स्त्री असते, पुरुष असतो. आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये असं काही नियम नाही आहे की ही कुंडली स्त्रीची आहे, ही कुंडली पुरुषाची आहे, ही कुंडली नपुसकाची आहे. हा काय नियम आहे का? हा नियम बिलकुल नाही आहे. आपण ते एकच लग्न कुंडली याच पद्धतीची स्त्रीची असेल किंवा पुरुषाची असेल, त्याचं काउंटिंग हे समोर जातक बसल्यानंतर ज्योतिषी करत असतो. आणि हा ज्योतिषी ज्या वेळेला या पद्धतीनं करतोय त्यावेळेला त्याचं रीडिंग जे असतं, मग 31,000 जातकांचं रीडिंग एकसारखं येतं का? येत नाही. काय येत नाही? तर काय येत नाही? तर त्याचं गणित आहे
प्रत्येक मनुष्य हा 8 प्रकारची दैव घेऊन जन्माला आला आहे आणि 2 प्रकारचे भोग भोगतोय. बघा, मी हा प्रकार माझ्या जन्म योग पुन्हा आणि पुन्हा ह्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. मी ह्या 8 दैवावरती आणि 2 भोगावरती बऱ्याच वेळा बोललेलो आहे. जर का आमच्या आयुष्यामध्ये या 8 दैवांचा प्रभाव जर पडत असेल आणि 8 दैवांचा प्रभाव पडून आपल्याला जर आपल्या आयुष्याची चढ उतार होत असेल तर त्याचा विचार आपल्याला इथं दैवांचा करावा लागेल. शास्त्र तयार केलं. त्यांनी शास्त्र तयार केल्यानंतर त्यांनी ग्रहांच्या भ्रमणाप्रमाणे त्यांनी त्याचं हे म्हणजे भ्रमण काढलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे? ग्रहांचं भ्रमण. कारण मूळ पत्रिका समोर ठेवल्यानंतर चलित भ्रमण, या चलित भ्रमणाला इथं खूप महत्त्व येतं. आणि चलित भ्रमण हे कशा पद्धतीनं होतं, काय होतं, याचा आपल्याला विचार करावा लागतो. मग आता इथं एक भाग झाला. मनुष्य हा शनीच्या म्हणजे रवीप्रमाणे तो होतो, पण शनीचं काउंटिंग केलं जातं. ग्रहांना यांनी तत्व दिली, मलाही मान्य आहेत. 4 तत्व आहेत पंचांगामध्ये. 4 तत्व आहेत. 5वं आकाश तत्व नाहीच आहे. आमचे आज ज्योतिषी हे 5वं तत्वही घालून मोकळे झालेत. पण पंचांगामध्ये 4 तत्व आहेत. हे पहिली गोष्ट. आज आम्ही बैलाचं म्हैशीचं पत्रिका काढली. यांचं वयोमान किती असणार आहे? एक सर्वसाधारणपणे 20 वर्ष. कुत्रा काढला 10-15 वर्ष. हत्ती काढला 60-70 वर्ष. आता घराचीही कुंडली काढली यांनी. बघा, मी काय म्हणतोय, घराचीही यांनी कुंडली काढली. मग ही कुंडली कधीची काढली? भूमिपूजनची काढली की वास्तुशांतीची काढली? बरं, ती काढली तर त्यावेळेचा, त्या वास्तूचा आणि त्या कुंडलीचा आणि कुंडलीशास्त्रात म्हणजे ज्योतिषशास्त्राचा काही संबंध आहे का? काही संबंध नाही आहे. कारण ज्या प्राण्यामध्ये म्हणजे जीव असलेल्या ह्याच्यामध्ये कुंडलिनी आहे, त्याचीच कुंडली निघते. त्यांनी नाव काय दिलं? कुंडली. मनुष्याच्या शरीरामध्ये काय आहे? कुंडलिनी. कुठल्या जनावरांच्या शरीरामध्ये कुंडलिनी आहे? कुठल्याही जनावरांच्या शरीरामध्ये कुंडलिनी नाही. घराची पत्रिका काढली, कारखान्याची काढली. मग त्या घरामध्ये कुंडलिनी आहे तिचं, तुम्ही वास्तुशांती केली, त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा केली, ओके, प्राणप्रतिष्ठापना केली म्हणून ती वास्तू बोलायला लागली का? सजीव झाली का? नाही. ह्या जर तरच्या गोष्टीमध्ये आम्हाला ह्याने काय केलं? पूर्णपणे ह्या शास्त्राची वाट लावून ठेवली. मी हा शब्द वापरतोय, मी देखील 40 वर्ष ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करतोय, शिकवतोय. पण चुकीचं शिकवलं गेल्या कारणानं आज बहुजन समाजाची लोक जी या शास्त्रामध्ये आलेली आहेत, त्यांचा फार मोठा गोंधळ चालला आहे. एखाद्या राशीचं भविष्य सांगायचं, सिंह राशीला कसं आहे, सिंह राशी म्हणजे तडफदार, सिंहासारखी, राजासारखी वर हे त्यांनी सांगायचं. अरे असं आहे का? बरं, तुम्ही कुठल्या सिंह राशीच्या लोकांबद्दल सांगायला आलाय? 54 तास रास राहणार आहे आणि याच्यामध्ये प्रत्येक 24 तासाला 12 लग्न पडणार आहेत आणि प्रत्येक 12 लग्नाला त्याचं भविष्य हे बदलत जाणार आहे. मग आम्ही इथं हा भाग नाही केला, तोही आम्ही म्हणजे ह्यांचं आम्ही तेही ऐकून घेतलं. राशी भविष्य नाही केलं, तेही ऐकून घेतलं. पेपर उघडला की पहिल्यांदा राशी भविष्य,
टी व्हीवरती पहिला राशी भविष्य. आम्हाला सर्वसामान्य जनतेला किती खुळ्यात काढायचं आणि कसं काढायचं हा इथला की नाही म्हणजे एक मोठा इश्यू आहे. मला याच्यावरती की नाही मी माझे व्हिडिओ याच्यावरतीच आहेत. मी जे काय सांगतोय ते की नाही इथं की नाही त्याच पद्धतीचं नाही. स्त्रीच्या शरीरामध्ये असलेला बदल म्हणजे 1 ते 9 आणि पुरुषाच्या शरीरामध्ये असलेला बदल हा त्यांनी पत्रिकेमध्ये 1 ते 9, 9 ते म्हणजे 10, 11, 12 अशा पद्धतीनं त्यांनी केला. विचार कधी करत असतेवेळी आपण कधी कसा करतोय, नॉर्मल गोष्टीचा विचार करतोय. ॲबनॉर्मल गोष्टीचा आपण कधीही विचार करत नाही. ही पहिली मेथड. जर का आम्ही मनुष्याचाच विचार ज्योतिषशास्त्राप्रमाणे केला, त्यांनी ज्योतिषशास्त्र जे तयार केलं ते मनुष्याला समोर ठेवून केलं, ठीक आहे. मग हे गणित तरी आम्हाला जमायला पाहिजे की. मग हे गणित कसं जमतंय आणि कुठं जमतंय? तर हे शनीच्या भ्रमणाप्रमाणे जमतंय. इतर कुठल्याही गणिताप्रमाणे जमत नाही. रवीप्रमाणे जमत नाही, चंद्राप्रमाणे नाही, बुधाप्रमाणे नाही, गुरुप्रमाणे नाही, हर्षलप्रमाणे नाही, नेपच्यूनप्रमाणे नाही किंवा प्लुटोप्रमाणे नाही. जमतंय कुठं? फक्त शनीप्रमाणे. मनुष्य जन्माला आल्यानंतर तो मनुष्य लहानाचा मोठा होत जातो, तो तरुण होत जातो. कधीपर्यंत शनीवर्ण शनीचं भ्रमण होत नाही तोपर्यंत तो तरुण होत जातो. आणि ज्या वेळेला तो शनीवर्ण शनीचं भ्रमण होऊन तो पलटतो त्यावेळेला तो वृद्धत्वाकडे झुकायला चालू होतो. विचार नाही करा, ही स्थिती आहे की नाही याचा तुम्ही विचार नाही करा. आणि जर ही स्थिती जर आहे तर इथं नाही आपल्याला हे झालं. बरीच गणितं त्यांनी बसवलेत. मला या एकाच ह्याच्यामध्ये एपिसोडमध्ये मला हे सगळंच कव्हर करता येणार नाही आहे, हे मलाही माहीत आहे. पण आज मी एक बऱ्याच वेळा सांगून सुद्धा झालेलं नाही आहे. मग आता हा भाग मला डायरेक्टच बोलावा लागला आणि डायरेक्ट बोलून मी तो समोर घेतोय. ज्योतिषाची मोठमोठी व्याख्यानं होतात. याच्यामध्ये त्यांनी सामाजिक गोष्टीबद्दल ज्योतिषशास्त्र काय म्हणतं, रस्ते कसे आहेत त्याच्यातल्या खड्ड्याविषयी बोलतं, राजकीय ह्याच्यावरती बोलतं, जागतिक लेवलच्या प्रश्नावरती बोलतात. आणि याच्यावरती आमचा ज्योतिषी अगदी हिरिरीनं भाग घेतो आणि त्याच्यावर आपलं मत मांडतो. मग हे मत मांडणं, त्या ज्योतिषानं मांडणं हे योग्य आहे की अयोग्य आहे, ही पहिली गोष्ट. ज्या गोष्टीचा आपण विचार करू शकत नाही, ज्या गोष्टीचा ह्या शास्त्राप्रमाणे विचार केला जात नाही, त्या गोष्टीचा जर प्रश्न आला तर तुम्ही त्या गोष्टीमध्ये ती समोरनं प्रश्न आल्यानंतर तुम्हाला उत्तर द्यायची काही गरज नाही आहे. काय गरज आहे? काही गरज नाही आहे. पण आज आम्ही सर्वज्ञानी असल्याप्रमाणे आम्ही जे बोलतोय आणि हे बोलत असतेवेळी मग व्यापार धंदा, मी लॉ झालो, मग ह्याला बिल्डरचा धंदा सूट होईल, याला वाण्याचा धंदा सूट होईल, ह्याला डॉक्टरचा धंदा सूट होईल, याला कॉम्प्युटरचा धंदा सूट होईल, या पद्धतीनं सुद्धा गणित चालू झाली. मग ही गणितं सुद्धा ज्योतिषशास्त्रामध्ये बसतात का? नाही बसत. जगामध्ये सर्व ठिकाणी असलेली माणसं आणि ह्या सर्व ठिकाणी असलेल्या माणसामध्ये ह्या ग्रहांचा परिणाम होतोय. मग तो परिणाम भारतातल्या मद्रासमधल्या माणसावरती परिणाम वेगळा, मुंबईच्या माणसावरती वेगळा, दिल्लीच्या माणसावरती वेगळा, आफ्रिकेतल्या माणसावरती वेगळा, अमेरिकेतल्या माणसावरती वेगळा, असं होतंय का?
असं होत नाही आहे. म्हणजे संपूर्ण जगातल्या सगळ्या माणसांच्या जीवनावरती परिणाम हा कसा होतोय? एकसारखा होतोय. कसा होतोय? एकसारखा होतोय. अन्न, वस्त्र, निवारा, संतती ह्या मनुष्याच्या गरजा, याचा विचार कशामध्ये केला गेला? ह्या पत्रिकेमध्ये केला गेला. त्या मनुष्याला होणाऱ्या शारीरिक व्याधींचा विचार इथं केला गेला. म्हणून ज्योतिषशास्त्रामधून राजकीय घडामोडी, पाऊस पाणी याचा विचार केलेला नाही. काळाप्रमाणे बऱ्याच गोष्टी इथं शिरल्या. मुद्रण संस्था आल्यानंतर बऱ्याच गोष्टी इथं शिरल्या आणि ह्या शिरल्यानंतर बऱ्याच वेळेला आम्हाला त्याचा एकामेकाला ताळ बसलेला दिसत नाही आहे. आणि त्यामुळं आम्ही अभ्यासक लोक काय झालंय? भरकटली. बऱ्याच वेळेला असा आरोप करावा लागतोय आणि म्हणणं मांडावं लागतंय. ज्या वेळेला बहुजन समाज एखाद्या म्हणजे शास्त्रामध्ये, एखाद्या विद्येमध्ये, अभ्यासामध्ये पुढे यायला चालू करतोय, त्यावेळेला या लोकांचा विरोध चालू होतोय आणि त्यांना डायव्हर्ट केलं जातंय. बहुजन समाजाच्या लोकांनी खरोखर विचार केला पाहिजे आणि विचार करून याचा मला उत्तर द्या. माझं जर काही चुकलं असेल तर मलाही जरूर सांगा. कॉमन भविष्य कधीही सांगितलेलं नाही आहे. वार्षिक भविष्य सांगितलेलं नाही आहे. जातका गणित भविष्य सांगितलेलं आहे. 8 दैवांचा विचार केलेला आहे. 8 दैवामध्ये त्या पत्रिकेप्रमाणे त्या जातकाचं दैव, 2 नंबरला त्याच्या वडिलांचं दैव म्हणजे जन्मस्थ वडिलांचं दैव. कारण आता म्हणायची पाळी आली. पूर्वी एक मनुष्य होता, त्याला 4 मुलं होती. आता एक मुलगा आहे, त्याला 4 बाप आहेत. म्हणायची पाळी आली. त्यामुळं मी इथं शब्द वापरतो जन्मस्थ बापाचं दैव, मातृदैव. मग ते बदलत नाही आहे खरं, म्हणजे ते बदलत नाही काय. नंतर भूदैव, 6 पती पत्नी दैव, 7 संतती दैव आणि 8 संगत दैव. 2 भोग आहेत, एक शारीरिक आणि मानसिक. याच्यामध्ये असलेला हे ज्योतिषशास्त्र त्यांनी जी मांडणी केली, ती मांडणी करताना सुद्धा त्यांनी एक स्टेप केली आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे जे त्यांनी टाकलं, 9, 10, 11, 12 ही स्थानं त्यांनी ही केली. पत्रिकेमध्ये त्यांनी उदित आणि अनउदित असे 2 भाग केले आणि हे 4 पुरुषार्थ त्यांनी टाकत असतेवेळी उदित भागामध्ये टाकले आणि बाकी सगळं अनउदित भागामध्ये टाकलं. मग आता मला बघा, लग्नानंतर अष्टम स्थानाला त्यांनी काय म्हटलं? मृत्यू म्हटला. मग मृत्यू झाल्यानंतर मी काहीच नाही आहे. हे पत्रिकेप्रमाणे वेगवेगळ्या अँगलनं पत्रिका बघितली जात्या. त्यामुळं त्याचा उलटा विपर्यास करू नका. मृत्यू, त्यानंतर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याचा विचार केला गेला. मग हा विचार करत असतेवेळी त्यांनी त्या ग्रहांचा विचार केला. ग्रहांचा विचार करत असतेवेळी आज आमच्या ज्योतिषांनी काय केलं? त्याला उच्चेचा केला, त्याला नीचेचा केला, त्याला स्तंभी केला, त्याला वक्री केला, निर्बली केला. ज्योतिष बघत असते, पत्रिका बघत असली, नक्षत्र स्वामी, त्याचा उपनक्षत्र स्वामी आणि त्याचा उपनक्षत्र स्वामी. तो काय आणि त्याचं रिझन काय ह्याचं ताळतंत्र नाही. याचं ताळतंत्र नाही. ह्याच्यातनं काय होणार आहे हे माहीत नाही. मग उच्चेचा जर ग्रह असेल त्याच वेळेला मनुष्य मोठा होतोय आणि नीचेचा ग्रह असताना तो काय होतोय? तो मनुष्य तर होत नाही. असं काय आहे? नाही आहे.
एकाच दिवशी म्हणजे 24 तासामध्ये जन्मलेल्या जातकांचा आपण जर विचार नाही केला तर काय झाला, त्यांचं सगळ्यांचं भविष्य एकसारखं येणार आहे? येणार नाही. 31,000 जातकने एका लग्नावरती जन्माला आलेत. संपूर्ण जगामध्ये लग्न एक पडणार आहे. आता इथं नाही आणि परत नाही एक प्रश्न ज्योतिषांचा उपस्थित करेल. अंश, या ठिकाणी अंश आहे, ठीक आहे, मान्य आहे, अंशाला तुम्ही महत्त्व द्या, देण्याबद्दल प्रश्न नाही आहे. पण त्या अंशाचा विचार नाही करून तुम्ही करण्यापेक्षा त्या लग्नाचा विचार नाही करा. आणि त्या लग्नाचा विचार करत असतेवेळी ह्या 8 दैवांचा विचार नाही करा. ग्रहांना देखील त्यांनी ताकदी दिल्या. पुरुष दिलं, स्त्री दिलं, नपुसक दिलं. त्यांनी असं नाही केलेलं, कुठल्या गोष्टीचा विचार केलेला नाही असं नाही केलेलं नाही आहे. पण हे सगळं समोर ठेवत असतेवेळी त्यांनी फक्त आणि फक्त मनुष्याचा विचार नाही केला आहे. प्राण्याचा विचार नाही केलेला नाही आहे. कुठल्या घराचा विचार केलेला नाही आहे. आज आमचे वास्तुशास्त्रज्ञ घराची तुमच्याकडे कुंडली काढून देतो, 100 पेजेस काढून कुंडली काढतो, 200 पेजेस मिळतो, PDF फाईल देतो, आणखी ही जी फाईल देतो, एवढी मोठीच्या मोठी फाईल देतात. द्या आपण 5,000 रुपये, 10,000 रुपये. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. आम्हाला ते जमणं झालं आहे. काय वाकलं सर, खरोखर जमणं झालं आहे काय. आणि यातून ज्या वेळेला आम्हाला खरोखर ज्योतिषशास्त्र काय याचा आम्ही ज्याला विचार नाही करू, याचा विचार नाही करत असतेवेळी त्या सगळ्या गोष्टींना ज्या काही गोष्टी आत शिरलेत त्या बाहेर नाही काढा. त्या गाडीला बाहेर काढा, गाडीची कुंडली काढायची. मुहूर्त दिलेत. कशासाठी दिलेत? एखादी वस्तू घेण्यासाठी दिलेत. आता उदाहरण द्यायचं झालं तर मी सांगतो, पुष्य नक्षत्र, गुरुपुष्य, पुष्य नक्षत्रावरती हिने कपडे घेतात, गाडी घेतात, वास्तुशांती घालतात, सगळं करतात. पण तसं सांगितलंय का? तसं सांगितलेलं नाही आहे. पुष्य नक्षत्रावरती फक्त आणि फक्त काय घ्यायचं आहे? सोनं घ्यायचं आहे. इथं चांदीसुद्धा घ्यायची नाही आहे, कपडे तर नाहीच नाही घ्यायचे, लोखंड तर नाहीच नाही. पण आज आम्हाला सर्वसामान्य म्हणजे लोकांना किंवा त्याच्यापेक्षा जास्त आमच्या नवीन शिकलेल्या ज्योतिषांना त्याचं जास्त कौतुक आहे. म्हणजे मुहूर्त काढून देते वेळीसुद्धा त्यांनी पुष्य नक्षत्राचा मुहूर्त काढून दिला आहे असं नाही त्यांनी छातीटोकपणे सांगतात. मग तो कितपत योग्य आहे? जन्माला आलाय तो मरणार आहे, मृत्यू हा झाला. पण मनुष्याचं जीवन हे त्यांनी 2 गोष्टीमध्ये म्हणजे 2 विभागामध्ये विभागणी केली आहे त्याची. त्यांनी विश्वोत्तरी महादशा मांडली आहे. त्या विश्वोत्तरी महादशेचा विपर्यास केला गेला. महादशा, अंतर्दशा, सूक्ष्मदशा, ठीक आहे, केला. काय केला? शनीच्या भ्रमणाप्रमाणे सर्वसाधारण तुम्ही 30 वयाला तुम्ही बाप होता. सर्वसाधारण म्हटलोय मी, नाही तर लगेच नाही काट्यावर बोट ठेवू नका. 30 वर्षाला बाप होता, 60 वर्षाला तुम्ही आज्जा होता, 90 वर्षाला तुम्ही खापरपंजा होता आणि 120 वर्षाला तुम्ही मुक्त होता. आपण त्रिपिंडीचा विचार नाही करतोय. त्रिपिंडीमध्ये वडील, आजोबा आणि पंजोबा येतात. हा विचार कशामध्ये काउंट झालाय? हा विचार ज्योतिषशास्त्रामध्ये काउंट झालाय. आज एक नवीन ज्योतिषशास्त्रामध्ये खूप मोठं फॅड आलाय, ग्रहांची निर्मिती आणि त्याच्या कथा. प्रचंड त्याचं युद्ध झालं, तो अमृत ते समुद्र मंथन झालं, त्याचं अमृत निघालं, त्या राक्षसानं पिलं, त्याला राक्षसानं मग त्याचं डोकं उडवलं, एक डोकं बाजूला, एक धड बाजूला, मग तो बिन डोक्याचा राहू म्हणजे हे केतू
असं की नाही करून ते नाही केलं. म्हणजे एक बाजूला धड एक बाजूला डोकं. अरे हो, पण खरोखर हे राहू आणि केतूच्या या कथा आहेत का? नाही आहेत या कथा. तुम्ही याच्यासाठी त्यांनी काय मांडलंय, कल्पवृक्षाचं गणित मांडलंय. त्या राहून केतुलकांनी काल्पनिक म्हणजे छेदनबिंदू आहेत, याचा संबंध कशाशी लागला? फक्त चंद्र आणि रवी याच्याशी लागला. आज आम्ही ज्योतिषिकनी काय करावलं, राहू मंगळ, केतू शुक्र, बुध राहू, म्हणजे राहू केतू दोन्ही काय, हे गुरुबरोबर आलं तो चांडाळ योग झाला, शनीबरोबर आलं तो वेगळा तो योग झाला. काय संबंध आहे? राहू केतूचा परिणाम चंद्रावर होतो, रवीवरती होतो, पण त्या मंगळावर होण्याचा किंवा त्या गुरुवर होण्याचा किंवा त्या शुक्रावर होण्याचा, बुधावर होण्याचा काय संबंध आहे का? काही संबंध नाही. आम्ही कॉम्प्युटरनं पत्रिका काढायला लावलं, त्याच्या आधी पत्रिकाच नव्हत्या. काढायचं म्हटलं तर गणित येत नव्हतं. ज्योतिषांची संख्या अगदी अल्प होती. 2010ला कॉम्प्युटर आला, दे दनादन ज्योतिषी तयार झाले, लाखोने ज्योतिषी तयार झाले. एक क्लिकवरती पत्रिका आली. मग त्याच्यामध्ये मांदी आली. 84 उपग्रह आहेत त्या शनीला. त्या शनीचा प्रभाव काय पडायला लागलाय याचं गणित मला समजणं झालंय. त्या मांदीचा काय प्रभाव पडणार आहे आणि कसं समजणार आहे? बरं, हे ज्योतिषशास्त्र आहे. देव आहेत, राक्षस आहेत, दानव आहेत, सगळं आहे, दैव आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टीचा विचार तिने केला आहे आणि तो विचार करत असतेवेळी समोर फक्त आणि फक्त मनुष्याला ठेवलं आहे, दुसरं कोणाला ठेवलेलं नाही आहे, लक्षात ठेवा. आणि रोजचं भविष्य हे तिने सांगितलं, म्हणजे कॉमन भविष्य सांगितलेलं नाही आणि सांगायचं नाही आहे. आणि आज आमचे ज्योतिषी कॉमन भविष्य सांगतात, शेअर मार्केट सांगतात, रस्त्यात पडलेले खड्डे काउंट करतात. परवाचा तुम्ही व्हिडिओ बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बऱ्याच गोष्टी बोलणार आहे. एक स्टेप बाय स्टेप जाऊया. धन्यवाद.